नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपली शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त साजूक तुपातला मँगो शिरा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2-3 चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। नंतर इथे मी काजू, बदाम आणि मनुका असे हे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये चांगले परतवून घेणार आहे। तर मनुके आपले छान टम्म फुलेपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये अजून तुमच्या आवडीचे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, चारोळी म्हणा, त्याच्यानंतर खरबुजाच्या बिया म्हणा, अक्रोड म्हणा, पिस्ता म्हणा, हे तुम्ही ॲड करू शकतात। माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स अवेलेबल होते तेवढे मी इथे टाकलेले आहेत आणि याला छान फुलेपर्यंत आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने जर असा शिरा बनवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून की अशा पद्धतीने मँगो शिरा ते सुद्धा करून खातील। तर इथे बघा छान मनुके टम्म फुलल्यानंतर मी इथे सर्व ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत एका प्लेटमध्ये। त्यानंतर हे जे तूप आपलं छान गरम झालेलं आहे, या तुपामध्येच आपण छान 1 वाटी एवढा रवा टाकून घेणार आहे। तर गरम तुपामध्ये अशा पद्धतीने रवा टाकला की रवा छान फुलून येतो। तर इथे आधी या तुपामध्येच थोडासा रवा आपण भाजून घेणार आहे आणि नंतर थोडं थोडं करून तूप इथे ॲड करणार आहे। तर रवा आपल्याला छान हलकासा रंग बदलेपर्यंत या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा छान परतून झाल्यावर परत इथे मी थोडंसं 1-2 चमचे एवढं तूप ॲड केलेलं आहे आणि असंच थोड्या थोड्या वेळाने परतायचं आहे आणि थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा रवा भाजायचा आहे। शिरा तर सगळ्यांच्याच घरात केला जातो, त्यामुळे रवा कसा भाजायचा हे एवढं डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही आहे। तर इथे बघा परत अजून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि छान याला भाजून घेतलेलं आहे। तर थोडं थोडं तूप ॲड करत करत बघा आपल्या रव्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आणि इथे तुम्हाला रंगसुद्धा बदललेला दिसत असेल हलकासा। त्यानंतर इथे मी एका आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये काढून घेतलेला होता, तो इथे टाकून घेतलेला आहे आणि त्या पल्पमध्ये हा रवा चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आंब्याचा पल्प आधीच घातल्यामुळे रवा त्या पल्पमध्ये छान थोडासा फुलून येतो आणि नंतर आपण पाणी, दूध जे काही घालणार आहे त्याचा अंदाज आपल्याला येतो आणि आपला जो मँगो शिरा तयार होणार आहे ना, तो छान मऊसूत आणि मोकळा मोकळा असा तयार होतो। अगदी चिकट, चिपचिपीत, पिचपिचीत असं तयार होत नाही। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हा पल्प मी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि राहिलेला पल्प सुद्धा मी नंतर मिक्सरच्या भांड्याचा, वाटीचा काढून स्वच्छ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे। जर तुम्ही आधीच दूध किंवा पाणी घातलं तर ते थोडंसं कमी घाला, कारण आंब्याच्या पल्पमध्ये सुद्धा थोडासा पाण्याचा अंश असतो आणि त्यामुळे काय होतं मग जो आपला शिरा आहे तो पिचपिचीत होणार नाही। तर थोडंसं नेहमीच्या शिऱ्याला घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी दूध किंवा कमी पाणी या शिऱ्याला तुम्ही घाला। तर अशा पद्धतीने बघा इथे मी दुसऱ्या गॅसवर दूध छान उकळायला ठेवलं होतं, ते दूध इथे टाकून घेतलेलं आहे। तर अंदाजानेच मी थोडं थोडं करून हे दूध इथे टाकून घेणार आहे। तर सुरुवातीला थोडं दूध टाकलंय, त्यामध्ये शिरा व्यवस्थित चांगला हा रवा जो आहे पल्पमध्ये मिक्स केलेला तो व्यवस्थित या दुधामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण हे जो शिरा आहे तो चांगला कोरडा होईपर्यंत आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि पुन्हा जर आपल्याला वाटलं की थोडंसं दूध पाण्याची गरज आहे तर पुन्हा आपण यामध्ये गरम दूध किंवा पाणी ॲड करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा हा थोडासा मोकळा झाला आणि अजून थोडंसं दूध टाकण्याची गरज इथे मला वाटते, म्हणजे थोडंसं दूध टाकल्यावर अजून छान रवा फुलून येईल आणि छान मऊसूत असा मँगो शिरा तयार होईल। तर इथे बघा अजून मी 1 वाटीभर दूध इथे ॲड केलंय। सुरुवातीला 2 वाट्या दूध ॲड केलं होतं आणि नंतर 1 वाटी एवढं दूध ॲड केलेलं आहे। तर हा रवा व्यवस्थित या दुधामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। तर तुमच्याकडे सुद्धा असा मँगो शिरा आवडतो का किंवा तुम्ही सुद्धा असा नेहमी तुमच्या घरी बनवतात का? नक्कीच बनवत असाल तर मला कमेंट करून सांगा आणि मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने बघा नंतर टाकलेलं दूध सुद्धा व्यवस्थित या रव्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान बघा आता मस्त घट्ट असा हा रवा तयार झाला। यामध्ये बघा आता मी इथे जो सुकामेवा आपण छान फ्राय केला होता तो टाकला आणि 1 वाटी एवढी साखर टाकली 1 वाटी रव्याला। तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटीला 1.25 ते 1.5 वाटी एवढी साखर वाढवू शकतात किंवा मग यापेक्षाही थोडीशी कमी करू शकतात। ज्यांना जास्त गोड आवडत नाही त्यांनी पाऊण वाटी टाकली तरी सुद्धा चालेल। तर ही साखर छान आपण यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून आपला शिरा इथे तयार झाला आहे। तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने असा शिरा तयार करा, खा, प्या, मजा करा। थँक्यू, धन्यवाद।